अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देशभरामध्ये उत्सव साजरा केला जातोय, दिवाळी साजरी केली जाते। आपण बघू शकतो परभणी शहरातील मृत्युंजय पारदेश्वर मंदिरामध्ये अतिशय देखणा असा दीपोत्सव साजरा केला जातोय। ही प्रवेश कमान जी आहे ही अतिशय भव्य दिव्य आहे आणि या पूर्ण कमानीवर अशा प्रकारे लाइटिंग लावण्यात आलेली, ही कमान सजवण्यात आलेली आहे। पूर्ण प्रकाशोत्सव साजरा केला जातोय, त्यातलाच भाग अतिशय देखणं हे जे काही आहे हे रूप आपण बघू शकतो। त्याच प्रमाणामध्ये दीपोत्सव साजरा केला जातोय। आपण बघू शकतो असंख्य दिव्यांनी हा पारदेश्वर मंदिराचा जो पूर्ण जे काही परिसर आहे हा उजळून निघालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर परभणीकर इथं हे उत्सव पाहण्यासाठी येत आहेत, दर्शनासाठी येत आहेत। मग मुली असतील, महिला असतील, पुरुष असतील, पूर्ण जे काही सर्व लोक जे आहेत ते या पूर्ण मंदिरामध्ये हे पाहण्यासाठी येत आहेत। आतिषबाजी केली जात आहे आणि हा जो उत्सव आहे हा उत्सव दिवाळीप्रमाणेच देशभरामध्ये साजरा केला जातोय। शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात आलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं शोभायात्रा निघत आहेत आणि अशा प्रकारे जो दीपोत्सव आहे तो परभणीच्या मृत्युंजय पारदेश्वर मंदिरामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्ण जो काही परिसर आहे हा असंख्य दिव्यांनी असा लखलख पूर्ण प्रकाशोत्सव इथं दिसून येतोय आणि मोठ्या संख्येने परभणीकर जे आहेत ते या दीपोत्सवाला पाहण्यासाठी इथे येत आहेत, दर्शन करण्यासाठी येत आहेत। प्रभू श्रीरामांच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि हा जो उत्सव आहे हा देश पातळीवर एकाच दिवशी सर्वत्र साजरा केला जातोय। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।